शेती गेली, रात्री घरा गेली, नको तो खर्च वाढला, मच्छीवर लोक पोटा भरत होती। आता त्यांचं जर साधनच ते बंद झालं असेल तर ते लोक पोट का भरतील? की या ठिकाणी जी घरं उठवली गेली, ज्या तलावपारी क्षेत्रामध्ये साधारणतः 100 ते 125 कुटुंब राहत होती, या ठिकाणी निर्णय झालेला या पुस्तिकेमध्ये की त्याला तिप्पट जागा द्यावी म्हणून। परंतु मात्र इथे सिडकोने त्याला एकपट जागा दिली आणि जवळजवळ या 100 ते 125 कुटुंबांची 2पट जागा ही सिडकोने नाकारलेली आहे। आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की त्या तलावपालीच्या क्षेत्राला देखील तिप्पट जागा दिली पाहिजे। ते वाघिवली गाव ज्या ठिकाणून विस्थापित होतंय आणि नव्यान ज्या ठिकाणी ते पुनर्वसित होतंय त्या ठिकाणी एका शेतकऱ्यांनी दावा दाखल केलेला आहे आणि म्हणून विस्थापित होणारी जी काही कुटुंब आहेत त्यांनी स्वतःची घरं तोडली, ती भाड्याच्या घरात राहतात गेली 5 वर्ष, मात्र त्या ठिकाणी त्यांना जागा उपलब्ध होत नाहीये। आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की जर त्यांना जागा उपलब्ध होत नसेल तर पर्यायी जागा सिडकोने त्यांना द्यावी आणि जेणेकरून त्यांचं योग्य ते पुनर्वसन करावं। आमचं अंगण गेलं, गटा गेला, वाटा गेला। आता जुन्या राज्यात लोक घर किती मोठी बांधतात, 10 बाय 20 कष्ट करून। तो माप नाही घेताना आमच्या वावडाची घेतली, वाटीची घेतली, आमच्या उदर मापलाय। मी स्वतः डोळ्याने बघलाय आणि माझा जुना जोता होता ना, त्या जोत्याची आम्हाला मापणी दिली, म्हणजे त्या मापणीचं आम्हाला प्लॉटिंग दिली। त्यांना काय द्यायचं हे चांगलं माहित होतं, पण आम्हाला एवढं त्यांनी लुटलं ना, बस रे बस। विशेष बाब म्हणजे काय, यांनी या 10 गावाच्या सर्व घरांना नंबर टाकली। प्रत्येक गावाच्या वेशीवर असणारी घरं, म्हणजे आज कोपर असेल, चिंचपाडा असेल, उलवा असेल, गणेशपुरी असेल, तरगर असेल, वाघिलचा वाडा असेल, वाघिवली असेल, पवळा असेल, त्यांच्या गावांमध्ये गावाच्या वेशीवर देखील घरं होती, तिथे यांनी नंबर टाकली आणि त्या घरांना आता ते नाकारतायत। मग जी घरं आज कोपर गावामध्ये 19 घरं आहेत की ज्यांच्यावर यांचा सर्वे केलेला आहे, त्या घरांचा नंबर केला, पंचनामा केलाय, त्या 19 कोपरच्या 19 घरांना घरं द्यायला नाकारतात। चिंचपाड्याच्या स्टॉपवर देखील घरं होती, त्यांना सुद्धा नाकारतात। हा किती मोठा अन्याय आहे। की जो MTHL तयार झाला किंवा ज्याला अटल सेतू म्हणून म्हटलं जातंय, त्या अटल सेतूमध्ये 3 ते 4 वर्ष काम सुरू असताना जे मच्छीमार बाधित होते त्यांना त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने MMRDAच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारत असताना सुद्धा नुकसान भरपाई दिली गेली। आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी सिडकोने महाराष्ट्र शासनाने विमानतळ बाधित मच्छीमारांना सुद्धा पुनर्वसनासाठी पॅकेज लागू केलं पाहिजे। बॉम्बेला मच्छी आणायला जायला गाडी खर्च नाही लागला, ते त्यांच्या मेहनतीने कमवत होते, मच्छी मारत होते। आज आम्ही शेताचा कोण लावला तर आम्हाला वर्षभर तांदूळ आणायला लागत नव्हते। आज चावल 60 न 75 रुपये किलो झाले। याच्या पुढे ते तांदूळ काय वडापाव पण मिळेल की नाही माहित नाही, आमच्या मुलांना नोकऱ्या नाही मिळल्या तर। इथून उड्डाण घेणाऱ्या विमानाचा एखादा वैमानिक आजच्या प्रकल्पग्रस्त कुटुंबातील तरुण असेल, विमानातील हवाई सुंदरी प्रकल्पग्रस्त कुटुंबातील तरुणी असेल।
की आज जे सगळे विस्थापित झालेत त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न तयार झालेला आहे आणि तो प्रश्न एवढा गंभीर आहे की कोणाला 200 रुपये, कोणाला 500 रुपये, कोणाला 700 रुपयाची मजुरीसाठी बाहेर पडावं लागतं आणि आज ते ज्या सोसायट्यांमध्ये राहतात तिथलं सोसायटीचं बिल भरणं असेल, तिथलं भाडं भरणं असेल, तिथलं लाईट बिल देणं असेल तर हे न परवडणारी गोष्ट ठरली आणि त्याच्याशिवायही उत्पन्नाचं आज कोणतंही साधन नसल्यामुळे त्या सगळ्यांना दैनंदिन कामासाठी बाहेर जावं लागतं। अरे आमच्या 50 पिढ्या गेल्या असतील, आम्ही स्थानिक आहेत। माझ्या समोरच्या 4 पिढ्या, माझ्या आजो सासऱ्याच्या, माझ्या सासऱ्याच्या, एका घरात 5 परिवार सुखाने नांदत होते। आता या 4 परिवारांना 4 फ्लॅट घ्यायला लागले। एका घरात नांदणारे संसारी लोक त्या 4-4, 5-5 फ्लॅट घेऊन नांदतात। मग ते लोकांना एक भाडा भरायचे किती भाडे भरायला लागले? हा, तेव्हा शेती होती, स्वतःचं घर होतं गावंड्यात तर एवढा टेन्शन नव्हता। आता शहरात राहायला गेल्यावर किती माणसाला तकलीफ होते। लाईट बिल नाही भरला तर मीटर कठीण होतंय, पाणी बिल भरायला पाहिजे। जसं कुठल्याच गोष्टीचा बिना पैशाचा कुठलाच राहणार नाही राहिला आमचा। आम्ही गावात राहत होतो तर आम्हाला एवढा तकलीफ नव्हती, पण आता इतर गाव सोडून आल्यापासून आमच्या लोकांच्या राहण्याचे एवढे वांदे झालेत, भाडा भरून शनी जीव चाललाय। कोणाला नोकरी आहेत, कोणाला नोकरी आहेत नाही, कोणी रिक्षावर जाते। आता हा मुद्दा, अपात्र मुद्दा हा आम्ही मांडलेला आहे खऱ्या अर्थानं। म्हणजे ज्याचे काही डॉक्युमेंट नसतील ना त्याला सुद्धा तुम्ही द्या, म्हणजे डॉक्युमेंट त्याच्या अर्धवट जरी असले किंवा नसले तरी सुद्धा त्याला तुम्ही घर द्या। कारण आपले देशाचे PM नरेंद्र मोदी साहेब बोलले होते की सर्वांना 2022 पर्यंत घर मिळेल। अरे आम्ही तर सर्वस्व दिलं ना, मग आमचे डॉक्युमेंट्स नाहीत ना, मग आम्हाला घर द्या। शासनाने धारावीमध्ये अपात्र कुटुंबांना 125 एकर जागा त्यांना पुनर्वसनासाठी दिली। अरे मग आमचे फक्त आता राहिलेत किती 400-500 लोक कुटुंब आहेत फक्त, त्यांनाही ते पण अपात्र आहेत, त्यांना देखील तुम्ही जमिनीचा लाभ द्या। आधी प्रकल्प की आधी पुनर्वसन, तर आधी पुनर्वसन आणि नंतर प्रकल्प या तत्वानुसार मार्च 2025 ला या ठिकाणून जर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाचं उड्डाण होणार असेल तर त्याच्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या मागण्या, प्रकल्पांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत।